ऐका आता आज जेवायची वेळ झाली आहे तर या दोघांचा पत्ता नाही. आधीच आपल्या घरातलं मिस्टरानं आणि अजून राहून ठेवली जामकरची बहीण. अहो, तुम्ही एवढा कालवा कशाला करताय? जाऊन बघून या की तिला. ठीक आहे जातो. हो थांबा, काही गरज नाही कुठे जायची. यायची ना तेव्हा येतील ती. काय लाली गेली ना तर दोघांना शोधायला. हा तिचाच पत्त्या नाही अजून. मग काय हातावर हात ठेवून आपण वाट बघत बसायची का रणजी? फुलत आहे, काही गरज नाही वाट बघायची. येतील त्यांची ती. घ्या आली महाराणी लालीजी. वय ग लाले, दोघांना हुडकायला गेली होती ना, एकटीच का बरं आली? कुठे दोघं? लाले काय ग? अगं गोपाळ कुठं आहे? तो आर्याला शोधायला गेलाय का? लाले, अय लाले, होय ग अशी काय घुमेगत करतीये? हा काय झालं हिला? गरबी नसतंय काय नाही. काय फुलत आहे, काम करायला लागून आहे ना, नाटकी आहे सगळी हिची. काय आज ओळखते का काय मी हिला? ए लाले, जर वाटत असल का हे असं वागून घरातली कामं टळत्याली तर अजिबात नाही, कामं करावीच लागतील. रंजे, तुझ्याकडनं इकडची गाडी तिकडं होत नाही आणि जेव्हा तेव्हा दुसऱ्याने बरं बोलत असतेस ग तू. अरे लाले, घ्या आली गोपाळ आर्याची वरात. कुठं होते? कुठे तुझी अक्कल शेण खायला गेली होती? हा? घरामध्ये एवढे आधीपासून संकट आहेत, तू अजून वाढवायला बघतोयस. ते कुठे गेला होता तू? आणि हे लोडणं गळ्यात अडकून घेतलंय तू. हा? तुला काय दुसरे कामं धंदे नाहीत का? आप्पा दवाखान्यात गेलो होतो ह्यांना घेऊन. त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून गेलो होतो दवाखान्यात. तिकडं लय गर्दी होती म्हणून उशीर लागला. अरे पण हॉस्पिटल काय तुझ्या बापच आहे होय? तूच घेऊन जायला, दुसरं कुठं नव्हतं का हिला घेऊन जायला? अहो मी सकाळी ना लालिताईंकडे गेले होते मंदिरात, पण त्या खूप महत्त्वाच्या कामात होत्या. आणि रंजना अक्का, फुला अक्काला माहीत असेल नसेल दवाखाना, म्हणून मी गोपाळजींसोबत गेले होते. अरे पण आमच्याच घरातलं पाहिजे असं काही नियम आहे का? हा? तुझा सक्का भाऊ आहे ना, तर नुसता नावाला भाऊ आहे, त्याची काही जबाबदारी नाही का? त्याला बरोबर घेऊन जायचं होतं. हा? तो आला असता सरकारी जीप घेऊन. तर आमच्या घराची त्याचं काय वावड आहे आम्हालाच काय माहित नाही. जेव्हा येतो ना जसा तावा तावातच येतो. त्याला जर कळलं असतं की तू आजारी आणि माझा लेक तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला तर तो चौताळला असता अजून. आणि तुला काही झालं असतं तर त्याने आम्हाला जेलातच टाकलं असतं. माझ्या लेकाला तर कधी फाशीवर टाकतो असं झालंय त्याला. सॉरी अप्पा, मी तुम्हाला सर्वांना सांगून जायला हवं होतं. माझ्यामुळे तुम्ही उगाच टेन्शन घेतलं. खरंच मला माफ करा. यहाँ पे सभी शांत शांत है. काय ही शांतता? कशामुळे ही शांतता आहे? मुळात ही शांतता आहे का? बोलत कुणीच नाही पण ऐकू खूप येतंय मला. सुधाकर, काय आहे ही शांतता? मला पण नाही माहित सर. हे आहे काय झालंय? सगळ्यांना ताब्यात घे चौकशीसाठी. अहो काय साहेब, कसली चौकशी, कसलं ताबा? काय नाही झालंय साहेब, काय नाही झालंय. नेपथ्य से आवाज आई, यांना सगळ्यात आधी चौकशीला घ्या. नाही हो साहेब, अहो मी काहीच केलेलं नाही. काय झालं माहिती का, तुमची बहीण आहे ना, तिला जरा आजारल्यासारखं वाटत होतं म्हणून आहे ना, आमचा गोपाळ आहे की नाही, जे गोपाळ तिला समजावून सांगत होता की नीट पथ्य पाळ आणि बाहेरचं काही खाऊ नको, मसालेदार खाऊ नको, आराम घे, असं समजा सांगत होता तिला. आणि म्हणजे तुम्हाला जर कळलं असतं ना ती आजारी पडले तर तुम्ही आमच्यावर वरडाल ना, म्हणून आम्ही समजा शांत होतो. बघा तुला अजून बरं वाटत नाही? तू मगाची फोनवर का खोटं बोललीस माझ्याशी? चल चल दवाखान्यात जाऊ आपण. चल उठ. नाही नाही, अरे अशक्तपणा होता थोडासा. आणि तू करतोस ना तसेच हे सगळे पण माझी काळजी करतात, म्हणून जरा घाबरले होते ते. बाकी काही नाही, ओके. बरं आज इथेच मुक्काम करायचं आहे का की घरी यायचं? ओ जामकर साहेब, मी काय म्हणते, ते तुमच्या बहिणीला आहे ना डॉक्टरकडे एकदा घेऊनच जा. काय तुमच्या मनाचं समाधान होईल.
नेपथ्य से फिर आवाज आई. चालल्याबद्दल धन्यवाद. मला अजिबात नाही आवडला तो. तुमच्याकडेच ठेवा. चल चिमणे. फुलाबाय, चला बाय. लालेजी काय हो रागवलाय का तुम्ही माझ्यावर? नाही म्हणजे बाहेर आलो, पाणी बी दिलं नाही मला. काय झालंय? हा ती मी उशिरा आलो म्हणून जरा चिडलेला दिसताय माझ्यावर. अहो कामच इतकीच काही लक्षातच राहत नाही कधी कधी. ती जामकर साहेबाचा एक वेगळा त्रास. त्यात त्याने अजून त्याची बहीण इथं आणून ठेवली. तिचं दुखणं खुपणं पथ्य सगळं आपल्यालाच बघावं लागतंय. आता माणसाचा चांगला स्वभाव असणं पण त्याला किती त्रास देतो हे माझ्याकडे बघून कळतंय बघा. काय झालं लालीची? चिडलाय का माझ्यावर तुम्ही? अरे हा मी तुम्हाला ते गोळ्या आणायला गेलतो ना, कुठे ठेवली गोळी बरं? राहू द्या. मला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी गोळ्या नाही आणल्या. नाही सॉरी बरं, काय विसरलो ते, लक्षातच नाही राहिलं माझ्या. मी कामाचीच गडबड इतकी होती, कसं काय लक्षात नाही विसरलो काय माहिती. पण असं नाही बरं का मुद्दाम विसरलो मी. चाललो होतो, कामच आली तेवढे मध्ये. काय करणार ना, आपण असं कसं काय विसरू शकतो ना? मी माझी बायको आजारी, मी विसरूच कसं काय शकतो? आत्ता जातो लगेच गोळ्या घेऊन आलो मी. नको. बरं बरं वाटतंय मला. 5 मिनिटं लागतील लगेच आलो जाऊन मी. बरं वाटतंय मला. लालीची एक्स्ट्रीमली सॉरी बरं का. हे बघा कान पकडल्यात मी तुमच्या समोर. आता गेलाय ताप. ते मुखवट्याची रंगरंगोटी झाली का? चला एक बरं झालं. आता तुमची जास्त आपदा व्हायची नाही, जास्त त्रास होणार नाही. तुम्ही आता आराम करायचा बरं का. आता तुम्ही माझ्या मिठीत पडून राहा. या नुसतं पडून राहायचं, अजून वेळ वाया घालवून चालणार नाही. आपल्या लग्नाला 6 महिने झालेत. हा झाले हे 6 महिने. मग काय म्हणजे तुम्हाला नाही असं वाटत का आपल्या घरात पाळणा हल्ला पाहिजे? हिला काय झालंय? आत्ताच का विषय काढला हिने बाळाचा? हिला आर्याबद्दल सगळं कळलं तर नाही ना?